रोहिणी खडसे आणि त्यांच्या वकिलांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमारांची घेतली भेट। प्रांजल खेवलकरांच्या गुगल ड्राईव्हचा पासवर्ड जळगावच्या आमदारांकडे कसा गेला याचा खुलासा करावा, रोहिणी खडसेंची मागणी। रेव पार्टी प्रकरण संशयास्पद, ब्लड सॅम्पल लवकरच मागवण्याची पोलीस आयुक्तांकडे मागणी, खेवलकरांच्या वकिलांची माहिती। खेवलकर सराईत गुन्हेगार ही टायपिंग मिस्टेक असल्याचं पोलिसांनी सांगितलं। खेवलकरांना ट्रॅप लावून अडकवलं, वकिलांचा दावा। खेवलकरांना ड्रग्ज प्रकरणात गोवण्यात आलं। या प्रकरणी हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात जाणार, एकनाथ खडसेंचा इशारा। महिला आरोपीसह दोघांना पेरलं गेलं। 15 दिवसांपूर्वी यादव आणि पोपटानी ग्रुप जोडले गेले। बदनामीसाठी महिलांनाही प्रकरणात पेरलं गेलं, एकनाथ खडसेंचा आरोप। पुणे खराडी रेव पार्टी प्रकरणी श्रीपाद यादव, निखिल पोपटाणी खेवलकरांच्या संपर्कात। श्रीपादच्या सांगण्यावरून 2 महिला पार्टीत आल्या, त्यापैकी एका महिलेच्या पर्समध्ये अंमली पदार्थ सापडले। वाल्मिक कराड संतोष देशमुखाच्या हत्येचा मुख्य सूत्रधार। संतोष देशमुख खंडणीच्या आड आल्यानं हत्या, विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण, तर सुरेश धसांचं वक्तव्य। धनंजय मुंडेंना कोणत्या अहवालावरून क्लीन चिट? मुंडे क्लीन चिट विरोधात सुरेश धस सर्वोच्च न्यायालयात जाणार। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा हत्येचा मुख्य सूत्रधार। कराडच्या सांगण्यावरून संतोष देशमुखांची हत्या, विशेष मकोका न्यायालयाचं निरीक्षण। वाल्मिक सूर्यवंशी कोठडी मृत्यू प्रकरणी दोषी पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश कायम, सर्वोच्च न्यायालयाकडून हायकोर्टाचे आदेश कायम। संभाजी ब्रिगेडच्या 2 संघटना एकत्र येणार, राजकारणात सक्रिय होण्यासाठी दोन्ही संघटना एकत्र, थोड्याच दिवसात घोषणा होईल, मनोज आखरेंची माहिती। मानवी तस्करीच्या माध्यमातून अनेक मुली मिसिंग, गेल्या 2 वर्षात 24 महिलांना परदेशातून मुलींना सोडून आणलं, रुपाली चाकणकरांची माहिती। छत्रपती संभाजीनगरात कृषी मंत्री कोकाटे यांच्यावर छावा सेनेचा हल्लाबोल, कोकाटेंची हकालपट्टी करा अन्यथा शेतकऱ्यांच्या मुलांना रमी खेळण्यासाठी क्लबची परवानगी देण्याची मागणी। नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी पूनम पाटील यांची नियुक्ती। पूनम पाटील यांनी यापूर्वी नगरसेविका आणि महिला जिल्हाध्यक्षा म्हणून सांभाळली होती जबाबदारी। खासदार सुनील तटकरे यांनी घेतली रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट। चिपळूण कराड रेल्वे मार्गाबाबत चर्चा, या मार्गासाठी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात बैठकीचं आयोजन। महादेव मुंडेंच्या पत्नी घेणार मुख्यमंत्री फडणवीसांची भेट, ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना, तर महादेव मुंडे हत्या प्रकरणाला 21 महिने उलटले, मुंडेंचे मारेकरी अद्याप सापडले नाहीत। पालिका आयुक्त भूषण गगराणींनी घेतली राज ठाकरेंची भेट, कचरा घोटाळ्या प्रकरणी मनसेच्या नेत्यांचं भेटीसाठी आयुक्तांना आज स्मरणपत्र। आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र, बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाबाबत पत्र, घरांचा ताबा लाभार्थ्यांना एका आठवड्यात द्या, आदित्य ठाकरेंची विनंती। महाराष्ट्रात नवीन कायदा आलाय, राज्यात फडणवीस ऍक्ट, समज द्या आणि सोडून द्या असा कायदा, संजय राऊतांची सरकारवर टीका। शिवसेना राष्ट्रवादीतील धुसफूस पुन्हा चव्हाट्यावर, अजित पवारांच्या स्नेहभोजन कार्यक्रमाला फक्त शिंदे, शिवसेनेच्या मात्र इतर मंत्र्यांची स्नेहभोजनाला दांडी। मी काल दिल्लीत होतो त्यामुळे मी अजित पवारांच्या स्नेहभोजनाला आलो नाही, दादा भुसेंचं स्पष्टीकरण। कोकाटे सभागृहात 18 ते 22 मिनिटं पत्ते खेळत होते, विधिमंडळाचा चौकशी अहवाल सरकारकडे सादर, सरकार याबाबत खुलासा करणार का, आमदार रोहित पवारांचा सवाल। बुलढाण्यात रोहित पवारांची आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट, शेतकऱ्याचा जीव गेल्यावरच सरकारला जाग येते का, शेतकरी कन्येचा रोहित पवारांवर प्रश्नांचा भडीमार। खासदार शाहू छत्रपतींनी घेतली सरन्यायाधीश भूषण गवईंची भेट, कोल्हापुरात उच्च न्यायालयाचं खंडपीठ उभारण्याबाबत गवईंची चर्चा। लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे घुसले, सरकारची फसवणूक झाली असेल तर कारवाई करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। मुख्यमंत्र्यांच्या 4 लाडक्या योजनांना ब्रेक, तीर्थदर्शन, वयोश्री, 1 रुपयात पीक विमा आणि अन्नपूर्णा योजनेला ब्रेक, सूत्रांची माहिती। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर, नव्या कार्यकारिणीत बडे नेते, नव्या चेहऱ्यांना संधी, नव्या कार्यकारिणीत 52 उपाध्यक्ष तर 5 प्रवक्ते। छत्रपती संभाजीनगरात जलवाहिनीच्या कामांतील दिरंगाईमुळे रस्ते जलमय, नागरिकांची गैरसोय, मनपा आयुक्तांचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर संताप।
छत्रपती संभाजीनगरमध्ये मेल नर्सेस बचाव समितीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. DMER परिचारिका भरतीमधील लिंग विभागाच्या विरोधात मोर्चा. संत गजानन महाराज पालखीचं खामगाव नगरीमध्ये आगमन. आज खामगाव इथे शेवटचा मुक्काम. तर पालखी आणि वारकऱ्यांच्या स्वागतासाठी 1,11,111 मोदकांचा प्रसाद. छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाचा टोयोटा किर्लोस्कर सोबत करार. टोयोटा किर्लोस्करच्या CSR निधीतून बिडकीन इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत उभारली जाणार. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. छत्रपती संभाजीनगरात 233 शालेय वाहनांचा तपास. 121 वाहनांवर नियमभंगाबद्दल दंडात्मक कारवाई. हिंदू आक्रोश मोर्चा दरम्यान 2 समाजात घोषणाबाजी. सिल्लोडमध्ये हिंदू आक्रोश मोर्चा. 2 समाजाच्या घोषणाबाजीमुळे तणावपूर्ण वातावरण. भंडाऱ्यात महिला आणि बालविकास विभाग आणि महिला आर्थिक विकास महामंडळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. विविध मागण्यांसाठी आंदोलन. छत्रपती संभाजीनगरात पोलीस उपनिरीक्षकांचं तडवी. अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र 35 वर्षांनंतर रद्द. प्रमाणपत्र खोटं असल्यानं कारवाई. कोल्हापूर पालिकेतील ड्रेनेज घोटाळा प्रकरणी पालिकेकडे कागदपत्रांची मागणी. लक्ष्मीपुरी पोलीस घेणार अधिकाऱ्यांचे जबाब. परभणी जिल्हा रुग्णालयातील निष्काळजीपणा विरोधात कारवाईची मागणी. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी निवेदन. यवतमाळमध्ये देशी दारू विक्रीचा परवाना देऊ नये. चांदोळे नगरातील नागरिकांचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. बीडमध्ये वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीतून यशस्वी मुंडेंची माघार. माजी खासदार प्रीतम मुंडे करणार नेतृत्व. तर 10 ऑगस्टला मतदान प्रक्रिया पार पडणार. ईडीकडून माजी आयुक्त अनिल पवारांच्या नाशिकच्या जागेची पाहणी. अनिल पवार वसई विरारचे माजी आयुक्त. छत्रपती संभाजीनगरात मुख्यमंत्री सडक योजनेतील पूल अद्याप अपूर्णच. एका दिवसाच्या बाळाला घेत आईचा गुडघाभर पाण्यातून प्रवास. ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी सावंत आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव यादव यांना शौर्य पदक प्रदान. मुंबईत राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते पदक प्रदान. मुंबईतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळांना दिलासा. मंडपासाठी खड्डा खोदल्यास नवीन नियमावलीनुसार दंड आकारणार नाही. मंत्री मंगल प्रभात लोढांची माहिती. छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा बस स्थानक आणि पडेगाव रोड प्रदूषणाचं हॉटस्पॉट. पालिकेकडून हवेच्या गुणवत्तेचं श्वेतपत्र प्रसिद्ध. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात पुन्हा वाहतूक कोंडी. वाहतूक कोंडीमुळे पुणेकर हैराण. वाहनांच्या लांबच लांब रांगा. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. छत्रपती संभाजीनगरात अंगणवाड्यांच्या साहित्यातील खरेदीत 9 कोटींचा घोटाळा. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची उत्तराला टाळाटाळ. तर 2 दिवसात उत्तर न दिल्यास शिस्तभंगाची कारवाई होणार. भुयारी मेट्रोचा वरळी सायन्स म्युझियम ते कफ परेड पर्यंतचा मार्ग लवकरच खुला होणार. त्यापूर्वीच या मार्गावरील महत्त्वाची स्थानकं जाहिरातदारांच्या घशात. ठाकरे बंधू एकत्र यावे यासाठी 250 किलोमीटर पदयात्रा. 5 शिवसैनिकांची पायीवारी. नांदेडच्या आरळी गावापासून बीडमधील कपिलधारापर्यंत पदयात्रा. पनवेलमध्ये एसटी डेपोच्या विकासासाठी भाजप आक्रमक. डेपोचा विकास BOT तत्वावर नव्हे तर शासनाने स्वतः करावा. भाजप आमदार विक्रांत पाटलांचं सरनाईकांना पत्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेच्या बसमध्ये CCTV अनिवार्य. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय. पोलीस आयुक्त प्रवीण पवारांची विशेष मोहीम. कोल्हापुरात निवृत्तीनंतरही काम केलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजाच्या चौकशीचे आदेश. उपजिल्हाधिकाऱ्यांकडून निवृत्तीनंतर 4 वर्ष 4 महिने काम. माजी उपमहापौरांकडून प्रकार उघडकीस. CIDकडे केवळ 4 हस्ताक्षर तज्ज्ञांवर 9 जिल्ह्यांची जबाबदारी. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे CIDला कर्मचारी वाढवण्याचे आदेश. बनावट शालार्थ ID प्रकरणातील शिक्षकांची होणार 1 to 1 सुनावणी. शिक्षण आयुक्तांचे उपसंचालकांना आदेश. सोलापुरात आशा सेविकांना आमिष दाखवत शासकीय रुग्णालयातील गर्भवती माता खासगी रुग्णालयाकडे नेल्या. आरोग्य विभागाच्या चौकशीत प्रकार उघडकीस. छत्रपती संभाजीनगर पालिकेची रस्ता रुंदीकरण मोहीम. अनधिकृत बांधकामं अधिकृत करण्यासाठी 334 सचिवांना मंजुरी.
पालिकेला 5,62,00,000 महसूल प्राप्त. बुलढाणा जिल्ह्यात 45 नवीन आधार सेवा केंद्रांची स्थापना होणार. 13 ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटलांचं आवाहन. मालेगावमधील 2008 सालच्या बॉम्ब ब्लास्ट खटल्याचा उद्या निकाल. प्रकरणातील 6 आरोपींना न्यायालय दोषी ठरवणार की निर्दोष याकडे लक्ष. हिंगोलीच्या कोळसा ते कवठा रस्त्यावरील पुलाचं काम संथ गतीनं. नागरिकांचा जीव धोक्यात घेत नदीच्या पाण्यातून प्रवास. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे, तर खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यानं अपघाताच्या प्रमाणात वाढ. सिंधुदुर्गात राईवाडी पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याचा आरोप. नागरिक त्रस्त. गणपतीपूर्वी काम पूर्ण करण्याची स्थानिकांची मागणी. नागपूरच्या महाल परिसरात 22 घरांवर चालवला बुलडोझर. रस्त्याच्या रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या घरांवर पालिकेची कारवाई. मुंबई गोवा महामार्गावरील रस्त्याची प्रचंड दुरवस्था. रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे वारंवार वाहतूक कोंडी. पुणे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीच्या गणांच्या हरकतींवर 6 ऑगस्टला सुनावणी. आराखड्यावर 217 हरकती प्राप्त. पुण्यात हवा प्रदूषणात वाढ. हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावली. उत्तम हवेचं शहर म्हणून ओळखलं जाणारं पुणे घसरलं. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या कोकणवासियांसाठी एसटी सज्ज. 23 ते 27 ऑगस्ट दरम्यान 5,200 अधिकच्या बस सोडणार. मुंबईतून 600 बस कोकणात जाणार. यूटीएस ॲपचा प्रवाशांकडून गैरवापर. लोकलमध्ये बसून काढलं जातंय तिकीट. QR कोड सुविधा बंद करण्यासाठी मध्य रेल्वेचं रेल्वे बोर्डाला पत्र. माळीण दुर्घटनेला आज 11 वर्ष पूर्ण. 30 जुलै 2014 रोजी झालेल्या भीषण भूस्खलनात 151 नागरिकांचा मृत्यू. सांगलीत राजू शेट्टींनी शक्तीपीठ बाधित गावांचा दौरा केलाय. शक्तीपीठाच्या मोजणीसाठी शेतात याल तर याद राखा. राजू शेट्टींचा प्रशासनाला इशारा. कोकणात मासेमारी हंगामाला 2 दिवसात होणार सुरुवात. किनारपट्टी भागात वादळी वारे आणि पावसाचा जोर मात्र कायम. जालना ज्वेलरी शॉपमध्ये चोरी करणारे गुन्हेगार जेरबंद. 7,19,820 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. सांगलीत अमरापूरच्या वैष्णोदेवी मंदिरात चोरी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल. चोरट्याचा तपास सुरू. भंडाऱ्यात पोलिसांकडून 307 किलो अफू जप्त. या प्रकरणी परप्रांतीय 2 आरोपींना अटक. भंडाऱ्यात रुग्णालयातील पसार डॉक्टरांचं आत्मसमर्पण. अल्पवयीन मुलीसोबत अश्लील वर्तन केल्यानंतर डॉक्टर झाला होता फरार. वाशिममध्ये अवैध जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. 8,05,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 9 जणांविरोधात गुन्हा दाखल. पनवेल पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तावर अत्याचाराचा गुन्हा दाखल. महिलेला लग्नाचा आमिष दाखवून केला अत्याचाराचा गुन्हा दाखल. आरोपीसह आणखी 2 जणांवर गुन्हा. पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीसाठी 35 लाखांची मागणी. एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मार्फतच मागितले पैसे. इच्छुक ठिकाणी बदली करण्यासाठी पैशांची मागणी. छत्रपती संभाजीनगरात अप्पर पोलीस अधीक्षकांच्या नावावर बनावट फेसबुक अकाउंटवरून आर्थिक मदत मागणाऱ्या आरोपीला अटक. अवैध दारूची वाहतूक करणारा टेम्पो जप्त. रत्नागिरी पोलिसांची कारवाई. 63,000ची दारू जप्त. पंढरपुरात तीर्थ म्हणून चंद्रभागेच्या पाण्याची विक्री. सुरक्षा कर्मचाऱ्याचा धंदा. सीसीटीव्हीत कैद. नांदेडमधील सीता नदी पात्रात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह. मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम सुरू. अमरावतीत खोलापूर गावात तरुणीवर सामूहिक अत्याचार. मुख्य आरोपीला अटक तर 2 अल्पवयीन आरोपींची बाल सुधारगृहात रवानगी. सोलापुरात चोरीला गेलेल्या 2 ट्रॅक्टरचा 48 तासात शोध. वैराग पोलिसांची कारवाई. 2 आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यात घरफोडी चोरट्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या. आरोपींकडून 5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. घटना सीसीटीव्हीत कैद. नागपुरात भर दिवसा व्यावसायिकाच्या पैशांवर डल्ला. पेट्रोल पंप व्यावसायिकाच्या कारची काच फोडून 25 लाख लंपास. सदर परिसरातील घटनेनं परिसरात खळबळ. लहान मुलीला भीक मागायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. टोळीतील 5 जणांना अटक. पुण्यातील कात्रज परिसरातून 2 वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण.
यवतमाळमध्ये विनापरवाना गौण खनिजाची चोरी करणारा टिप्पर पकडला, तहसीलदारांची वाहनावर कारवाई. चंद्रपुरात एमडी ड्रग्सची तस्करी करणारे 2 तरुण पोलिसांच्या ताब्यात, आरोपींकडून 1,92,000चा मुद्देमाल जप्त. पुणे खराडी रेव पार्टी प्रकरणातील ड्रग पेडलरचा शोध सुरू, राहुल नावाच्या व्यक्तीनं पार्टीमध्ये ड्रग पुरवल्याची पोलिसांची माहिती. कल्याणमध्ये घरातून पैसे चोरून शाळेला दांडी मारत विद्यार्थी गेम झोनमध्ये, आक्रमक मनसेनं गेम झोन चालकाला विचारला जाब, उलट उत्तर दिल्यानं मनसे जिल्हाध्यक्षांनी कर्मचाऱ्याच्या कानशिलात लावली. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीत 1 नक्षलवादी ठार, आयडी स्फोटात सुरक्षा दलाचे 3 जवान जखमी. भारताच्या श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून निसार उपग्रहाचा आज प्रक्षेपण, संध्याकाळी 5:40 प्रक्षेपण. भारताच्या इस्रो आणि अमेरिकेच्या नासाची एकत्रित मोहीम. चीनवरून अनधिकृतपणे आयात केलेलं 160 टन साहित्य जप्त, सुमारे 6.5 कोटींची निकृष्ट दर्जाची खेळणी आणि बनावट सौंदर्य प्रसाधन जप्त. विधेयकांवर राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी कालमर्यादा हवी का, या मुद्द्यावर 19 ऑगस्टपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, केंद्र सरकार आणि राज्य सरकारना 12 ऑगस्टपर्यंत उत्तर देण्याचे निर्देश. मराठमोळे शैलेश जेजुरीकर यांची अमेरिकन कंपनी P&Gच्या CEO पदी नियुक्ती. जेजुरीकर हे 1 जानेवारी 2026 पासून पदभार स्वीकारणार. भारतीय वंशाचे ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ मेघनाथ देसाई यांचं निधन, वयाच्या 85व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निधनानंतर व्यक्त केलं दुःख. रशियात कामचटकामध्ये 8.8 रिश्टर स्केलचा भूकंप, रशिया किनाऱ्यासह अमेरिका आणि जपानला देखील त्सुनामीचा इशारा. बुद्धिबळातील विश्वविजेती आज नागपुरात येणार, दिव्या देशमुखचं आज नागपुरात आगमन होणार, परिणय फुकेंसह पदाधिकाऱ्यांकडून होणार स्वागत. अमरावतीत हुमणी अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी हवालदिल, शेतकऱ्यांवर पेरणीचं संकट, तातडीनं उपाययोजना कराव्या, शेतकऱ्यांची मागणी. नवी मुंबई कृषी बाजार समितीत विविध प्रकारच्या भाज्या दाखल, मात्र पावसामुळे भाज्यांचे दर घसरले, तब्बल 20% दर कमी. वाशिममध्ये खरीप हंगामासाठी पीक विमा अर्ज करण्यासाठी उद्यापर्यंत मुदत, आतापर्यंत 77,711 शेतकऱ्यांनी एकूण 1,09,000 हेक्टर क्षेत्रासाठी विमा काढला. पैठणमध्ये ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक, ऊसाचं बिल तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, अन्यथा आंदोलन करण्याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा. बीडमध्ये 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे कापूस पिकाचं नुकसान, शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त, शासनाने मदत करावी, शेतकऱ्यांची मागणी. पंढरपूरमधील चंद्रभागा नदी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर, नदीपात्रात 81,000 क्युसेकनं विसर्ग सुरू. सोलापुरातील भीमा नदीच्या पाणी पातळीत वाढ, अनेक गावांचा संपर्क तुटला, नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली. कोल्हापूरच्या दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, धरणातून 5,500 क्युसेक पाण्याचा विसर्ग. नाशिकला पाणी पुरवठा करणारं गंगापूर धरण 76% भरलं, धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू. नांदेड जिल्ह्यात जोरदार पाऊस, बारड भागात सोयाबीन पीक पाण्याखाली, बळीराजा सुखावला, मात्र नुकसानीची चिंता वाढली. चंद्रपूरमध्ये दमदार पाऊस, नलेश्वर तलाव ओव्हरफ्लो, निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. जालन्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर, आष्टी पोलीस स्टेशनला गळती तर इमारत दुरुस्तीची मागणी. चीनची राजधानी बीजिंगमध्ये पावसाचा कहर, मुसळधार पावसामुळे चीनमधील 31 रस्ते गेले वाहून, आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू तर 80,000 लोक बेघर. नवी मुंबईतील रबाळे येथील तलावामध्ये तरुणाची उडी मारून आत्महत्या, प्रेम प्रकरणातून जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती. पुणे सातारा महामार्गावर भीषण अपघात, 5 वाहनांचा एकमेकांना धडकून अपघात, दुर्घटनेत एकूण 7 जण जखमी तर सुदैवाने जीवितहानी टळली.
लोकलमधील दिव्यांगांच्या डब्यातून सामान्य नागरिकांचा प्रवास, दिव्यांग इसमाने जाब विचारताच दोघांमध्ये वाद, लोकल ट्रेनमधील व्हिडिओ व्हायरल. साताऱ्याच्या कराड शहरात इलेक्ट्रिक बाईकला आग, घटनेत बाईक जळून खाक, सुदैवानं जीवितहानी नाही. अमरावतीत आदिवासी आश्रमशाळेत पाण्याच्या टाकीची भिंत कोसळली, विद्यार्थिनीचा मृत्यू तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.